कारण की या तुमच्या देणगीमुळे आपण आता हे आपण जे YouTube लाईव्ह वगैरे आहेत ते आपण सामने पार पाडू शकतोय. माझी एक विनंती आहे अंपायर्सना, अंपायर्स थोडंसं लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला पण कलमवाडी इथे TNCC संघ हा कलमवाडीमध्ये सेकंड राऊंडसाठी खेळायचा आहे. कारण की आज कलमवाडीमध्ये महामाईनगर इथे आजचा शेवटचा दिवस आहे. तरी त्या हिशोबाने लवकरात लवकर सामना आटपून आपण पुढे जायचं आहे. बघूया फरमान कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. तो फरमान स्ट्राईकला आहे, तो संदीप नॉन स्ट्राईक आहे, तो हर्षद सकाळसाठी पहिला चेंडू फटकवण्याचा प्रयत्न आणि अंपायर कडून आलेला वाईट. खरंच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते फरमान कडून आपल्याला. फरमान भाई थोडं आपण आहे ना, आपण जे अंपायर ठेवले ते 100% जो निर्णय देतील तोच असेल. कुठलाही अंपायर चुकीचा निर्णय देणार नाही. पण ना बघूया संदीप तयार, चांगली अशी गोलंदाजी घुसवला आतमध्ये बॉल. संदीपला काय तो समजला नाही. चांगलं असं पाहायला भेटतंय गोलंदाजी आपल्याला फरमान भाई यांच्याकडून. संदीपला कोणताच बॉल समजला नव्हता. लेगच्या दिशेने मारलेला आणि एक धाव. चांगलासा फटका होता संदीपच्या बॅट मधून, पण एक धाव. बघूया पुन्हा एकदा फरमान भाई कशा पद्धतीने गोलंदाजी करतात संदीपला. कारण की संदीप आणि फरमान हे दोन्ही सुद्धा वयस्कर असे खेळाडू आहेत. त्या दोघांना आपला आपला गेम माहिती आहे. कारण की फरमान आणि संदीप हे दोघं माझ्या मते फरमान भाई तर आता 45च्या वरती आहेत आणि त्याच हिशोबाने संदीप सुद्धा 45च्या वरती आहे. भरपूर वर्ष हे आपला खेळ खेळत आहेत. त्या हिशोबाने बघूया आता कशा पद्धतीने गेंदबाज करतोय, गोलंदाजी करतोय फरमान भाई संदीपला. सुंदर अशी गोलंदाजी फरमान भाई यांच्याकडून पाहायला भेटते संदीपला. संदीप थोडासा चुकतोय फलंदाजी करताना आणि या 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या येते 2. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि एक अतिरिक्त धाव मिळाली होती. काही संदीपचा थोडासा प्रयत्न होता की रिव्हर्स स्वीप खेळून एक षटकार मारण्याचा फरमान भाईला, पण तो काही शक्य झाला नाही. बघूया आता पुन्हा एकदा तयार फरमान भाई तयार. संदीपला सुंदर अशी कट्टर अशी बॉलिंग पाहायला भेटते आपल्याला फरमान भाई यांच्याकडून. बघूया पुढचा पुन्हा एकदा फरमान भाईचा चेंडू. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट. थोडस
भरकटलेली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला फरमान डाव यांच्यावरून. परत तर त्यांची चांगलीशी गोलंदाजी झाली आहे. 5 चेंडू आणि 5 धावा टीमसीच्या या संघाच्या. बघूया संदीप काय करतोय. प्रत्येक चेंडूमध्ये षटकार लावण्याचा प्रयत्न करत होता संदीप. बघूया. आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 5 बिनबाद 5. 6 चेंडू आणि एकच धाव घेतली होती. 6 चेंडू आणि एकच धाव घेतली ती संदीप पाटील यांनी. कारण की तो पण गेलाय तो बॅक साइडला एक कटच्या स्वरूपात. आता मात्र आलाय कैफ. बघूया टीएमसीसी या संघाचा हर्षद शुभमन गिलच्या रूपाने हर्षदला ओळखलं जातं. टीएमसी या संघात सकाळी चांगली फलंदाजी केली होती हर्षदने. आता पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करते आपल्या संघासाठी सकाळचा मॅन ऑफ द मॅच हर्षद. आता कशा प्रकारे आपल्या संघाला पुढे घेऊन जातोय. कारण की आता 1 ओव्हर 1 चेंडू झालाय आणि 5च धावा आहेत. बघूया हर्षदच्या बॅटमधून किती धावा निघतायत. आता प्रेशरमध्येच हर्षद चांगली फलंदाजी करतो हे मला आत्तापर्यंत पाहायला भेटलंय. ओव्हल मैदान असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज दादर हे मैदान प्रेशरमध्ये ज्यावेळी असेल त्यावेळीच हर्षद चांगली फलंदाजी करतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता पण चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला कैफ करून. खरंच चांगला असा गोलंदाज आहे कैफ. सुंदर अशी गोलंदाजी करतो कैफ आपल्या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू कैफचा हर्षदला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सलग 3रा बॉल डॉट. खरंच चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला कैफ कडून. खरंच गोलंदाजी तसंच फलंदाजी पण आपण पाहिले कैफ कडून. खरंच खूप चांगलासा ऑलराऊंडर आहे तो कैफ. बघूया आपल्या संघासाठी पुढचा चेंडू घेऊन येतोय कैफ. बघूया हर्षद कशा पद्धतीने मारा करतोय आणि हा चेंडू मात्र वाईट. आणि ह्या अतिरिक्त धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होते ती 6 बिनबाद 6. बघूया पुढचा चेंडू कैफचा हर्षदला. खर तर हर्षद आता आकार लावतोय आणि हा लेगच्या दिशेने टोलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाले आहेत. खरंच चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय गरीब नवाज या संघाकडून. बघूया आता कैफ कशा पद्धतीने. कारण की अजून 2 बॉल बाकी आहेत कैफचे आणि हा पॉवर प्लेच्या शेवटची ओव्हर आहे. 2 चेंडू सुद्धा बाकी आहेत पॉवर प्लेचे. चांगलासा फटका हर्षदचा मात्र पकडलाय. अल्तमाज यांनी चांगलीशी फिल्डिंग केली आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा गेलाय संदीप. पाहूया संदीप काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला टोलेलो चेंडू. बघूया कशा प्रकारे किती रन येत आहेत आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. आणि या 2 धावीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 11. तरी
आता 2 षटक समाप्तीनंतर TNCC या संघाची धावसंख्या झाली ती 11. पाहूया कशा पद्धतीने TNCC या संघ हा पुढे जातोय. जो हा संघ विजयी होईल तो एक ट्रॉफीमध्ये फिक्स असेल. दोन्ही संघांनी सुद्धा नोंद घ्यायची याची. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र आलाय गोलंदाज राफिद. बघूया राफिद गोलंदाजी करतो हर्षदसाठी. पुन्हा एकदा बीट होतोय हर्षद. खरंच राफिक चांगली अशी गोलंदाजी आपल्याला भेदक अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला ती गरीब नवाज या संघाकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बुरुंडी गरीब नवाज या संघाकडून. बघूया राफिक पुन्हा एकदा हर्षदला कशा प्रकारे बॉल टाकतोय. राफिकचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं इथे हर्षदला. थोडस हर्षद कडून जी आम्हाला अपेक्षा होती फलंदाजीची ते आतापर्यंत आपल्याला काय बघायला भेटत नाही. प्रेक्षक आता खचाखच असं मैदान भरलंय. आता पुन्हा एकदा संदीप. बघूया संदीप ऑफच्या दिशेने मारलेला आणि कव्हर्स मध्ये येतो गल्लीमध्ये आणि 1 धाव. आणि 1 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली ती 13. बघूया पुढचा चेंडू राफिदचा संदीपला. बघूया संदीप कशा प्रकारे मारतोय. आणि आता हा मारलेला चेंडू गॅप मध्ये आणि 1 धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडस मिसअंडरस्टँडिंग मध्ये थांबला येतो हर्षद. बघूया कशा प्रकारे पुढचा चेंडू टाकतोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये 3 धावा आलेत आणि 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत. बघूया पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न हर्षदचा. चांगलासा फटका लेगच्या दिशेने. 1 धाव काढण्याचा प्रयत्न पूर्ण. दुसरी धाव सुद्धा घेतली आहे आणि 2 धावांवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. TNCC ए संघाची धावसंख्या 17. बिनबाद 17. तीन षटकारानंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17 बिनबाद. संदीप खेळतोय 9 बॉल 5. हर्षद 9 बॉल 7. हळूहळू त्यांची घोडदौड चालू आहे. बघूया 17 बिनबाद 17 TNCC संघाची धावसंख्या. गरीब नवाज वर्सेस TNCC ही मॅच चालू आहे. गरीब नवाज या संघाकडून चौथा षटक घेऊन आले ते म्हणजे जमीर. बघूया
स्ट्रायकर आहेत ते आपले संदीप पाटील सिनियर प्लेयर TNCC A संघाचं. जिम्मेदारी त्यांच्या भरपूर खांद्यावर घेऊन सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव च्या जोडीने संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 18 बिनबाद 18. आता बघूया हर्षद तुफानी अशी बॅटिंग करणारे TNCC संघाचे आमचे प्लेयर आहेत ते हर्षद. बघूया आता काय करतात, कसे फटके मारतात बघूया, पाहायला मजा येणार आहे. जमीर मारा करतील हर्षद यांना. हर्षद तयार, सुंदर असा फटका टोळवलेला आहे ऑफच्या दिशेने आणि मला वाटतं इथे मिसफील्ड पाहायला मिळाले आणि मला वाटतं सुंदर चौकार, सुंदर असा फटका मारलेला आहे हर्षद याने. थोडीशी मिसफील्ड झाली आणि तो त्यांना 4 धावा मिळालेल्या आहेत हर्षद यांना. खूप त्यांनी चांगला प्रयत्न केला अडवण्याचा प्लेयरने, परंतु तो चौका शेवटी गेलाच. ठीक आहे. TNCC A संघाची धाव संख्या झालेली आहे 22 बिनबाद 22. बघूया जमीर, सुंदर असा हवेत टोलवलेला चेंडू आहे आणि बघूया काय होतंय ते आता. आणि मला वाटतं कार्बन कमाल कॅच आणि आपले ओपनर बॅट्समन हर्षद हे बाद झालेले आहेत. नाराज होऊन परत ते पॅव्हेलियनमध्ये जात आहे. त्यांचा चांगला प्रयत्न होता मारण्याचा षटकार, परंतु त्यांना ते झेलबाद झालेले आहेत. कार्बन कमाल कॅच इथे चांगली इथे फिल्डिंग गरीब नवाज संघाकडून आणि TNCC संघाची धाव संख्या होते 22 एक बाद 22. जमीर अशा तऱ्हेने ते चांगली गोलंदाजी आपल्या संघाकडून करत आहेत ते म्हणजे जमीर. बघूया काय करतात. आता नवीन फलंदाज आलेत, नवीन फलंदाजच्या रूपाने सागर. आता बघूया आता सागर दादा काय करतात. स्ट्राईक करते सागर, जमीर मारा करते सागर यांना आणि मला वाटतं बॉल हुकलेला आहे आणि हा व्हाईटचा चेंडू डिक्लेअर केलेला आहे पंचांनी. व्हाईट बॉल. ओके, संघाची धाव संख्या झाली 24 एक बाद 24. जमीर सागर यांचा मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यांना अजून सूर गवसले नाहीये. ते प्रयत्न करतायत ऑफच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह मारण्याचा, परंतु त्यांना ते जमत नाहीये. बघूया सागर, जमीर सागर यांना थोडासा हलकासा क्लिक केला. निर्धाव चेंडू. चौथा षटक चालू आहे गरीब नवाज या संघाचं. TNCC A वर्सेस गरीब नवाज, दोन्ही तगडे संघ आहेत. बघूया कोण बाजी मारतोय आज इथे दाडशेत ग्राउंड मध्ये. जमीर सागर यांना आसमान नाचा बॉल पोचवलेला आहे आणि मला वाटतं बघूया काय होतंय ते. आणि हा षटकार, सुंदर अशी फलंदाजी सागर दादा यांची इथे पाहायला मिळते आपल्याला. डब्बे में डब्बा डब्बे में गेंद, घुटना टेक षटकार देख असं आपल्याला पाहायला भेटलंय सागर कडून. आणि आता स्कोर झालाय तो 30. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो 30. खरं तर चांगली अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सागर कडून. खरं तर आता नितीन दादा यांच्याकडून आता बक्षीस आलंय प्रत्येक षटकाराला. जो षटकार प्रत्येक षटकाराचा जो मारेल प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय ते नितीन दादा लखमजी यांच्याकडून. तरी सर्व बॅट्समनने याची नोंद घ्यायची आहे. बघूया पुढचा चेंडू.
कैफचा मारण्याचा प्रयत्न मात्र थोडासा चुकतोय आज संदीप. 11 चेंडूंनी 7 धावांवरती खेळतोय. खरंच एक थोडस TNCC साठी महागडी अशी फलंदाजी पाहायला भेटते संदीप कडून. बघूया आता सागर कशा पद्धतीने आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पटकावलेला हा चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स होता. थोडासा थ्रो व्यवस्थित झाला असता तर आता सागर मात्र पॅव्हलिन बॅक झाला असता. बघूया संदीप 11 चेंडू आणि 7 धावांवरती खेळतोय. बघूया संदीप कशा पद्धतीने खेळतोय आपल्या संघासाठी. कैफ हा मात्र मारलाय आणि जमास्त झालाय संदीप आणि तेज संघाला या झटका लागलाय संदीपच्या रूपाने आणि हा दुसरा झटका आणि त्याचबरोबर स्कोर झालाय तो 32. आता आपण बघूया संदीपची जागा घेण्यासाठी कोण जातोय. आता मात्र चाललाय माजी कर्णधार कुलदीप रांगले. बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय, कारण की मागच्या मॅच मध्ये पण मी बघितले कुलदीपची बॅटिंग खरंच चांगला खेळत होता आणि मैदानामध्ये कुलदीप आणि सागर, कारण की हे दोन्ही पण प्लेयर असे आहेत की ते गिरगाव वगैरे या ठिकाणी एकाच टीम मधून खेळतात. बघूया आता त्या दोघांचं कॉम्बिनेशन कसं जमतंय आपल्या संघासाठी, TNCC साठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. बघूया आता कुलदीप. चौथं षटक चालू. चौथ्या षटकातला तिसरा चेंडू सुद्धा झालेला आहे. चौथ्या षटकातला चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो कैफ. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र आलाय कुलदीप. ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू आणि हा मात्र आज चांगला असा चेंडू होता. कॅच घेण्याचा प्रयत्न आपण सोडलाय. कॅच छेडो मॅच छेडो असा थोडासा गेम होईल, कारण की कुलदीप थोडा माजी कर्णधार आहे आणि तो थोडा हिटर आहे. प्रत्येक चेंडू होती तो पण षटकार मारू शकतो. आता बघूया सागर कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कैफचा पुढचा चेंडू सागरला. थोडस समजदारीमध्ये खेळतोय तो सागरला माहिती आहे अजून 6 बॉल बाकी आहेत आपल्याकडे. सागर असा एक 34 धावा, एक चेंडू बाकी, 34 धावा. 5वा ओव्हर चालू आहे, 5वं षटक. खरंच भेदक अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला गरीब नवाज या संघाकडून. आता मात्र काही बघूया ऑफच्या दिशेने चांगला टाकलेला चेंडू आणि हा पण निर्धाव चेंडू गेलाय आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 34. 2 बाद 34. धन्यवाद प्रणय. TNCC संघाची धावसंख्या 34, 2 बाद. 5 षटकानंतर खूपच स्कोअर थोडा कमी झालेला आहे. मला वाटतं आता सागर यांचा मारण्याचा प्रयत्न असेल इथे. चौकार षटकार आणि मारावीच लागतील तर आपला स्कोअर वाढणार, नाही तर वाढणार नाही. जेणेकरून 50-55 पर्यंत स्कोअर न्यावाच लागेल. TNCC संघाने नोंद घ्यायची आहे. प्रत्येक षटकारावरती नितीन लखमजांकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. असा मारण्याचा प्रयत्न आणि गॅपने गेला चेंडू. एक धाव कंप्लीट केलेली आहे इथे
आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 35 बाद 35. रफीद शेवटचं षटक घेऊन आले ते गरीब नवाज कडून. यांच्या रूपाने रफीद मारा करतील कुलदीप यांना. कुलदीपने ऑफच्या दिशेने पेटवलेला चेंडू, परंतु आता बघूया निर्णय काय होतोय ते. 2 डिक्लेअर दिलेले आहेत पंचांनी आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 37. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटची षटक चालू आहे गरीब नवाज संघाचं. कुलदीप बघूया लेगच्या दिशेने चेंडू टोलावलेला आहे आणि एक धाव पुढं, दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे इथे आणि तिसऱ्या धावासाठी त्यांचा प्रयत्न, परंतु विकेट घोषित केलेले पंचांनी आणि ते बाद झालेले आहेत सागर दादा. आणि TNCC संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 39. 3 बाद 39. शेवटचं षटक चालू आहे. आता आलेल्यात कर्णधार नवीन फलंदाज मनोज. बघूया त्यांना आता चौकार षटकार मारावेच लागतील. सिंगल डबलनी काम चालणार नाही. स्कोर आपल्याला वाढवायचा आहे याच्या हेतूने ते आज खेळणार. बघूया किती ते यशस्वी होत आहेत. मनोज रांगले बघूया कर्णधार आपल्या संघाचे. बघूया आता काय करतात ते. नॉन स्ट्रायकर ते कुलदीप रांगले. थँक्यू. आणि जे मगाशी जे पारितोषिक बोललो होतो ते नितीन दादा लकमजी यांनी फक्त TNCC या संघाला लावलं होतं 100 रुपयाचं. आणि सुंदर असा झेल पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती बाद झाला कॅप्टन आणि फरमान भाईने घेतलेला झेल खरोखरच एकदम चांगला झेल. कॅमेरामॅन आम्हाला कृपया करून रिप्लाय दाखवा जरा थोडासा चांगला. 6 मारण्याच्या प्रयत्नात बाद झालाय तो TNCC या संघाचा, पण फरमान भाईने घेतलेला कॅच खरंच एकदम पाहण्यासारखा कॅच. खरंच आपण परत पाहू शकतो हा कॅच. फरमान भाई खरंच तुम्ही चांगला झेल घेतलाय. तुमचं TNCC तर्फे आभार किंवा तुमचं स्वागत असेल. खरंच तुम्ही चांगलं असं प्रोत्साहन करताय. तुमचं वय जरी पाहिलं आम्ही तरी तुम्ही वयाच्या नुसार चांगलं असं तुम्ही खेळ दाखवताय आपल्या संघासाठी, गरीब नवाज या संघासाठी. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही खेळला नव्हतात, मैदानात उतरला होतात पण तुम्ही खेळला नव्हतात. पण तुमचा हा खेळ बघून आम्हाला असं थोडंसं फरमान भाई असं वाटतंय. वय असो किंवा काही असो वयाला मर्यादा नसते. त्या हिशोबाने तुम्ही आज तुमचा आज खेळ दाखवलात त्या हिशोबाने खरंच. बघूया पुढचा चेंडू. अमोल आता मात्र आलाय. अमोल माजी कर्णधार अमोल आणि कुलदीप दोन्ही सुद्धा माजी कर्णधार आहेत. कॅप्टन माजी कॅप्टन कुलदीप रांगले आणि माजी कर्णधार उपकर्णधार अमोल भडवलकर हे दोन्ही सुद्धा आता मैदानात आहेत. बघूया कशा पद्धतीने खेळ करतायत आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू बघूया. अमोल षटकारामध्ये रूपांतर करतोय का. शेवटचा चेंडू रफीद भाईने चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. खरंच चांगला असा बॉल आणि आउट झालाय तो अमोल. खरंच रफीद भाईची चांगली अशी बॉलिंग आपल्याला पाहायला भेटले. आणि ह्याच बरोबर 41 धावा झाले त्या TNCC या संघाच्या. 42 धावांचं आव्हान दिलंय. 42 रन्स पाहिजेत ते बुरुंडी या संघाला, गरीब नवाज बुरुंडी या संघाला. खरंच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला आज. आजचा दिवस संतोष करबेले असं वाटतंय आपण जो धावा आज कमीच झाले थोडंसं आहे ना मैदानामध्ये थोडंसं चेंजेस असेल आज जर आपण केले तर उद्या मला असं वाटतं 30 ते 40 धावा भरपूर होतील. खरंच असं वाटायला लागलं मला. थोडंसं आहे ना पिच मध्ये थोडंसं चेंजेस झाले. जे आपण पहिल्या दिवशी आपण जो टार्गेट ठेवला होता 90 ते 100 पण तो वनौशी या संघाने
95 धावा करून तो आपला टार्गेट जो आपण ठरवला होता तो आपला पूर्ण केला होता. आणि त्याच नंतर आजचा आपण ठरवला होता की 100 ते 120 हा टार्गेट. पण आज थोडी पिच मध्ये थोडासा चेंजेस झालाय आणि आज आहे ना बॉलरना भरपूर साथ भेटले. कर बॉलिंग पिच आजचा झालाय तो. मला कालचं फलंदाजी पाहताना आपल्याला असं वाटलं थोडंसं बॅटिंग पिच आहे आणि आपल्याला असं आपण त्या अंदाजे आपण ठरवला होता की 120 धावा आज होतील. पण थोडासा आजचा पिच थोडासा चेंज झालाय. कल्पेश पाटील कदम कल्पेश पाटील कदम कुठे असतील त्यांनी कृपया करून यायचंय. पॅव्हलियन मध्ये यायचंय कल्पेश. सॉरी ग्राउंड मध्ये डायरेक्ट. थोडस आहे ना थोडंसं मैदानामध्ये कदाचित उद्या पण बदल होईल संतोष करबेले. कारण का असं मला असं वाटतंय की उद्या ना 30 धावा 20 धावा या पण जास्त होतील नक्कीच. कारण की आपण थोडंसं आता आपल्याला बदल पाहायला भेटला आजच्या दिवसामध्ये. कदाचित उद्या पण भेटेल. थोडासा जर आज आपण जी पिच होती तीच पिच आपण थोडीशी चेंज केली तर उद्या फलंदाजीला म्हणजे जे बॅट्समन आहेत त्यांना सुद्धा ते बॅटिंगचा ते आनंद घेऊ शकतात. पण आजचा दिवस हा गोलंदाजांसाठी आहे. खरंच चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला गरीब नवाज या संघाकडून. बघूया आता TNCC संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. 42 धावांचं आव्हान ठेवलंय ते गरीब नवाज या संघासमोर. छोटस आव्हान कशा पद्धतीने डिफेन्स करतोय TNCC हा संघ आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळेल. थोडंसं उन्हाचं थोडंसं पारा पण कमी झालेला आहे. बघूया आता काय करतात ते. TNCC आणि गरीब नवाज यांचा सामना चालू आहे. एक छोटंसं आव्हान TNCC या यजमान संघाने दिलेलं आहे समोरच्या टीमला. बघूया आता हे टार्गेट कसं पार करतात ते गरीब नवाज. 36 बॉलमध्ये 36 बॉल खेळायचे आहेत. बघूया काय करतात. थोडंसं या मॅचला थोडासा रन कमी आलेला आहे TNCCचा. थोड्याच वेळा सामन्याला सुरुवात होईल. TNCCने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. बघूया गरीब नवाज या संघाने आपला फलंदाज पाठवायचे आहेत. TNCC तेलेश्वर नगर थोरला कोण बुरोंडी वैयक्तिक षटकांचे सामने यूट्यूब लाईव्ह करत प्रणय. सर्वांचं योगदान लागल्यामुळे आपण आज यूट्यूब सामने ठेवले. सर्वांचं सहकार्य ग्रामस्थ लोकांचं मुंबई मंडल कमिटी सभासद सर्वांचे अगदी आभार मनापासून. बघूया गरीब नवाजचे फलंदाजांचं आगमन झालेलं आहे. कैफ आणि जमीर विकेटवरती पोचलेले आहेत. बघूया आता कैफ किती षटकार आणि किती चौकार मारतात. 2 मॅचच्या अगोदर त्याने अशी तुफानी फलंदाजी केली होती. षटकार चौकार लेग साईड ऑफ साईड स्ट्रेट ड्राईव्ह सुंदर अशी त्यांनी टोलेबाजी केली होती. परंतु आता TNCC समोर बघूया किती ते छक्कार चौकार मारतात. पाहण्यात मजा येईल. बघूया TNCC संघाकडून
पहिले गोलंदाज आले ते म्हणजे संदीप पाटील आणि आपला स्वतःचा वैयक्तिक षटक घेऊन आले ते म्हणजे संदीप पाटील, एक सिनियर प्लेयर TNCCचे. बघूया संदीप मारा करतील कैफ यांना. कैफ तयार, सुंदराचा फटका आणि मला वाटतं ही मिस फील्ड थोडीशी पाहायला मिळाली इथे आणि मला वाटतं त्यांना एक धाव मिळालेला आहे. दोन्ही प्लेयर एकामेकाला कॉल करत राहिले आणि मला वाटतं ती कॅच ड्रॉप झाली तिथे. कॅच ती बनली नाही ॲक्च्युली आणि संघाची धाव संख्या 1 बिनबाद गरीब नावाच्या संघाची. आता स्ट्रायकर आले ते म्हणजे जमीर आणि नॉन स्ट्रायकर आहेत ते कैफ. संदीप मारा करतील जमीर यांना. बघूया जमीर तयार, सुंदर अशी गोलंदाजी संदीप सरांची. जमीर सरांनी ॲक्च्युली ते क्लिक करण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु तो बॉल हुकलेला आहे. संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 1 बिनबाद. पहिल्या षटक चालू आहे TNCC संघाचं. संदीप मारा करतील जमीर यांना आणि फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं इथं डायरेक्ट हिट मारलेला आहे आणि बाद झालेले आहेत जमीर. सुंदर अशी फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण TNCC संघाचं. मी मगाशीच बोललो होतो पण की दोन्ही संघ तगडे आहेत. ती मॅच बघायला मजा येणार आहे. तुम्ही किती मारा, 80 मारा, 30 मारा, तरी चेस होणार. दोन्ही प्रयत्न करणार. दोन्ही संघ तगडे आहेत. बघूया. नक्कीच संतोष, ज्या हिशोबाने आपण आता जे ठरवलं होतं, जे टार्गेट असेल, खरंच आपल्याला आता हर्षदकडून जो आपण TNCC संघाचा जो आपण शुभमन गिल म्हणून आपण मानतो हर्षदला, खरंच त्याच्याकडून चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि डायरेक्ट थ्रोवरती बाद केलाय त्याने जमीर भाईला. आता मात्र गेलाय तो हन्नान. बघूया हन्नान कशा प्रकारे आपल्या संघासाठी करतोय. फलंदाजी मारण्याचा प्रयत्न. खूपच छान गोलंदाजी संदीप यांची. TNCC संघाकडून पहिल्या षटक घेऊन आले ते म्हणजे संदीप मारा करतील कैफ यांना. संघाची धाव संख्या 1 बाद. बघूया. छोटासा आव्हान आहे, त्याचा पाठलाग करताना गरीब नवाज. बघूया संदीप मारा करतील कैफ यांना आणि लेगच्या चेंडू मला वाटतं 1 धाव कंप्लीट. असं 1 धावाच्या जोडीने संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 2-1 बाद 2. आता शेवटचा चेंडू शिल्लक संदीप सरांचं. बघूया. स्ट्रायकर ते हन्नान, नॉन स्ट्रायकर काय. बघूया मारा करतील हन्नान यांना आणि लेगच्या दिशेने टोलावलेला चेंडू मला वाटतं 1 धाव कंप्लीट आणि दुसरी मला वाटतं ही विकेट. सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि ते बाद झालेले ते कैफ. वाह भाई वाह, मजा आ गया. संघाची धाव संख्या होते 3 लॉस ऑफ 2 विकेट्स. काय बोलतो शॉर्ट रन एकच बोलतात ते. ओके एकच सेकंड लावून झाला. अंपायर कृपया करून तुम्ही डिसिजन द्या आम्हाला. अंपायर तुम्ही कृपया करून किती रन झालेत यावर. या 1 पण रन नाही. बिना रन मध्ये आता फुकटचा रनआउट झालाय तो कैफ आणि हा थोडस रिव्ह्यू मागितलाय तो गरीब नवाज या संघाने.
थोडस कृपया करून कॅमेरामॅन आम्हाला थोडस अंपायर थोडस थोडस त्यांना कॅमेऱ्यामध्ये जरा चेक करायचं रनआउटचा. थोडीशी माफी असावी. जो अंपायरने जो निर्णय दिलाय शॉर्ट धाव तसंच आणि अंपायरने जो दिलाय रनआउट तेच आपल्याला मानावं लागेल. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी आलाय. 0 रन आणि रनआउट झालाय तो. 1 ओव्हरमध्ये 2 धावा झालेत. बघूया पुन्हा एकदा आलाय सागर दादा. सागर निमरे. बघूया सागर दुसरा षटक घेऊन आला ते म्हणजे सागर दादा. बघूया आपल्या संघासाठी काय करतात आता. पहिल्या षटक चांगलं पडलेलं आहे संदीप यांचं. सुंदर अशी भेदक गोलंदाजी केलेली आहे आणि गरीब नवाज संघाची धावसंख्या 2 बाद. दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे आपले सागर दादा. बघूया आज काय करतात, कशी गोलंदाजी करतात. स्ट्रायकर आहेत ते म्हणजे शोएब. सागर मारा करतील शोएब यांना आणि सुंदर असा टोला लगावलेला आहे लेगच्या दिशेने आणि ड्रॉप कॅच केलेला आहे. इथे 2 धावा त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. सुंदर असा फटका तिथे मारलेला आहे लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू. संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 4. 2 बाद 4. थोडीशी मिसफील्ड गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. बाउंड्री लाईनच्या लाईनीवरती सागर मारा करतील शोएब यांना. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर सागर दादा चांगली अशी गोलंदाजी करताना. शोएब यांना तो बॉल अजून समजत नाहीये कसा मारू मी. बघूया आता काय करतात ते. सागर शोएब यांना मारण्याचा त्यांचा प्रयत्न स्ट्रेट ड्रॉप परंतु बॉल हुकलेले आहे. सुंदर अशी गोलंदाजी सागर यांची इथे पाहायला मिळते दाडशे त्या ग्राउंड मध्ये. वा भाई वा मजा आ गया. संघाची धाव संख्या 4. 2 बाद गरीब नवाज या संघाची. आणि हा टोलवलेला चेंडू गगनचुंबी. बघूया कोण काय करतात ते. आणि मला वाटतं ही कॅच पकडलेली आहे. सुंदर अशी कॅच. चेंडू हातातून उडाला. खरंच जर ज्यावेळी जॉन्टी सांगत असेल थांबा म्हणून तर कृपया करून मध्ये कुणी जायलाच नको पाहिजे होतं. पण चांगला असा झेल गेला आहे राहुलने. बघूया पुढचा चेंडू. खरंच थोडस चांगलंच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जर मगाच्याच चेंडूवरती जर संकेतने जर कॅच घेतला असता तर थोडासा अजून गेम चांगला पाहायला भेटला असता. बघूया आता पुढचा चेंडू टाकतो तो सागर. खरंच सागरने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. 3 बाद 4 धावांवरती आहे तो गरीब नवाजा संघ. आता मात्र गेलाय तो रफीद भाई. बघूया रफीद आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्रायकर आहे ते रफीक. बघूया रफीक. सुंदर असा ऑफच्या दिशेने क्लिक केलेला चेंडू परंतु 1 धाव कंप्लीट. बघूया दुसऱ्या प्रयत्न. 1 धाव त्यांनी कंप्लीट केलेली आहे फक्त. संघाची वाढती धाव संख्या होती ती म्हणजे 5. 3 बाद 5. दुसरा षटक चालू आहे. शेवटचा चेंडू सागर दादा यांचा. बघूया काय करतात. हन्नान्यांना आणि हे बाचकी झालेल्या यांची एकामेकाला कॉल नाही दिलेला आहे आणि इथे ते बाद झालेले आहेत. सुंदर अशी फिल्डिंग इथे TNCC संघाची आहे.
सागर दादांना इथे विकेट भेटलेली आहे आणि ते बाद झालेले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण TNCC संघाचं. मी पहिलाच बोललो होतो 80 मारा नाही तर 40 मारा, चेस होणार 100%, कारण की दोन्ही टीमी तगड्या आहेत. संघाची धावसंख्या होते 5, 4 बाद 5. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली 5, 4 बाद 5. अतिशय सुंदर अशी TNCC संघाची गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला संदीप सागरदादाकडून. अजून त्यांचा चांगला प्रयत्न असेल, एक ओव्हर चांगली टाकावी आणि अजून थोडा प्रेशर द्यावा, आता त्यांचा प्लॅनिंग असेलच TNCC संघाचा. बघूया आता काय करतात. अगदी छोटंसं आव्हान, त्याचा पाठलाग करताना गरीब नवाज संघ. बघूया आता काय करतात ते. स्ट्रायकर आहेत ते म्हणजे रफीद, नॉन स्ट्रायकर ते अल्तमाश. 2 षटकानंतर 5 धावा गरीब नवाज या संघाच्या. खरंच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला. खरंच संतोष करबेले, खरंच आपल्याला चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते TNCC या संघाकडून. आत्ता मात्र पुन्हा एकदा आला आहे संदीप. बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. अंपायर थोडंसं आम्हाला आमची अशी विनंती आहे की थोड्यात लवकरात लवकर तुम्ही थोडंसं आटपून घ्यायचं अंपायर. बघूया पुढचा चेंडू संदीपचा. रफीला मारण्याचा प्रयत्न बॅक साईडला गेलाय आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो रफीद. संतोष खरंच मागाशी आहे ना, आपले जे कोच आहेत, आपले जे TNCC चे अध्यक्ष आणि कोच आहेत, ते बोलले की इथे स्कोर आहे ना 20 जरी असेल पण तरी तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. खरंच मी मागाशी त्यांच्याकडून थोडंसं ज्ञान घेऊन आलो होतो. आपले जे कोच दौलतदादा रांगले आणि स्कोर ते आता ते मागाशीच बोलले की 20 धावा जरी असतील तरी आपण मॅच जिंकू शकतो. बघूया आता पुढचा चेंडू संदीपचा. आलता माजला, चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव सुद्धा मिळालेली नाहीये. खरंच सुंदर गोलंदाजी करतोय संदीप आपल्या संघासाठी. खरंच एक छान असं सुंदर असा आपल्याला गेम पाहायला भेटतोय संतोष. बघूया पुढचा चेंडू संदीपचा अल्तामासाठी. कशा पद्धतीने टोलवतोय. पुन्हा एकदा चांगली अशी भेदक अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला या मैदानात. आपण जर मगाशी बोललो होतो ना, तो जर जो आता आहे ना पिच जरा चेंज झालाय, आपल्याला थोडंसं आज काहीतरी मेहनत करावी लागेल संध्याकाळी. म्हणजे उद्या आपल्याला ना आपण जो टार्गेट ठेवला होता 120चा तो आपल्याला काय पाहायला भेटला नाही. आजच्या दिवसामध्ये 60-65 खूपच धावा आज आपल्याला कमी पाहायला भेटल्या. षटकारांचा पण आज पाऊस थोडासा कमी पडलाय. बघूया संदीपचा पुढचा बॉल अल्तामाज जायला आणि पुन्हा एकदा खतरनाक बॉलिंग पाहायला भेटते. एकदम खरंच एक्सपिरियन्स प्लेअर आहे तो. एक्सपिरियन्स प्लेअर म्हणायला गेला होता. त्यानंतर आपण जो म्हणतोय जो आता जो बॉलिंग करतोय संदीप, तो असा खेळाडू आहे की तो प्रत्येक चेंडूवरती सुद्धा विकेट घेऊ शकतो. 6 चेंडूवरती 6 विकेट सुद्धा घेऊ शकतो असा खेळाडू आपल्याला TNCC या संघाला लाभलाय. अंपायर धावा. अंपायर आदित्यदादा रांगले, कृपया करून 1 धाव. धन्यवाद. बघूया पुढचा चेंडू संदीपचा. शेवटचा चेंडू अल्तामासला कशा पद्धतीने टाकतोय.
लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू सुचितच्या हातात गेल्यावरती मी सकाळपासून कॉमेंट करतो, सुचितच्या हातात गेल्यावरती चेंडू तो कधीच सुटत नसतो. खरंच चांगल्याच क्षेत्ररक्षण करतोय. आणि ह्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली होती 8. 18 चेंडू आणि 34 धावा. कशा पद्धतीने आपल्या संघाला पुढे घेऊन जात आहेत. 18 चेंडू आणि 34 धावा. संतोष, कृपया करून तुम्ही थोडस कॉमेंट्री कंटिन्यू करा. धन्यवाद. प्रणय, खरंच मगाशी मी तुला बोललो होतो की आपलं होम ग्राउंड आहे, तुम्ही किती मारा चेस होणार, 100% होणार. कारण की या मैदानाचा आपला एक्सपिरियन्स आहे आपल्या टीमला, सर्व खेळाडूंना. आणि थोडंसं ऑफच्या दिशेने थोडासा कॅमेरामॅन फिरवायचा आहे. तिकडे आपले प्रेक्षक आहेत, प्लीज कॅमेरामॅन ऑफच्या दिशेने. बाउंड्रीवरती पब्लिक आहेत, हात करा. ओके, धन्यवाद कॅमेरामॅन, थँक्यू. बघूया आता 3 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे गरीब नवाच्या संघाची 8. 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. एक छोटंसं आव्हान होतं आणि त्याचा पाठलाग करताना थोडेसे ते गडबडले. प्रत्येक ओव्हरला 2 विकेट 1 विकेट असे टाकत, पण तरी पण त्याने अजून जिद्द सोडलेली नाही आहे. क्रिकेट हा असा गेम आहे, या गेममध्ये कोणी जिद्द सोडत नाही. लास्ट चेंडूपर्यंत मॅच निघते, पण त्यासाठी खूप मेहनतही लागते. नक्कीच मेहनत हीच फळ देते. आता पुन्हा एकदा आलाय आपल्या संघासाठी सागर. बघूया सागर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने टोलवलाय आणि हा मात्र गेलाय चौकार. खरंच सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अल्तामास करून. थोडीशी खराब फिल्डिंग पाहता आली संकेतला. तो ॲक्च्युली चेंडू तो पकडण्यात यश नाही आलेला आहे. जर तो मागून आला असता तर खरंच त्याला तो चेंडू हातामध्ये भेटलाच असता 100% डेफिनेटली. बघूया आता एक छोटंसं आव्हान गाठण्यासाठी धडपड दोन्ही संघांसाठी चालू आहे. कोण सामना जिंकणार आणि उद्याचा सामन्याचा मालिकावीर कोण होणार आणि तो चषक कोण घेऊन जाणार, बघूया काय होतंय. प्रेक्षक आता सध्या वाढत चाललेले आहेत, बघूया. 17 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता गरीब नवाजा संघाला. आणि चौथा षटक सागर अल्तमाशांना, परंतु हा वाईटचा इशारा पंचांचा. संघाची वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 13. 4 बाद 13. बघूया चौथा षटक चालू आहे. 17 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. सागर मारा करतील अल्तामासला आणि सुंदर असा फटका त्यांना मारण्याचा प्रयत्न होता आणि मला वाटतं 1 धाव त्याने कंप्लीट केलेली आहे ते. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14 सॉरी चुकीची दुरुस्ती 14. 4 बाद 14. 4 बाद 14. बघूया काय करतात ते. सागर मारा करतील रफीदने क्लिक केलं स्ट्रेट ड्राइव्ह. बघूया आता सुंदर अजी आणि मला वाटतं एक चोटी धाव त्याने केलेली आहे पूर्ण. आणि संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 16. 4 बाद 16. आता 15 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. बघूया वा भाई वा सागर दादा सुंदर अशी गोलंदाजी. रफीद ऑफ साइडच्या दिशेने मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु त्यांचा बॉल हुकलेला आहे. बघूया आपल्या संघासाठी विजय करण्याची धडपड रफीद यांची.
आणि समोर सागर दादा बघूया काय करतोय आज, किती चमकतोय. आणि हा वाईट चेंडू पंचांच्या निर्णयाने वाईट. आणि संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 18. 4 बाद 18. आता 14 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 24 धावा. बघूया आता सागर दादा काय करतात. खूप चांगली ते गोलंदाजी करतात. बघूया आता किती ते डॉट बॉल काढतात. त्यांचा डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून स्कोर आपला दाबला जाईल समोरच्या संघाचा. बघूया सागर दादा रफीद यांना सुंदर असा समोर डायत मध्ये थोडीशी कॅच सुटलेली आहे इथे. आणि 2 धाव तिथे कंप्लीट केलेले आहेत. मनोज यांचा चांगला प्रयत्न. मनोज यांचं इथे चांगली त्यांनी फिल्डिंग केलेली आहे इथे, परंतु तो कॅच ड्रॉप झालेला आहे. गरीब नवाज या संघाची धाव संख्या 20. 4 बाद. सागर रफीद यांना सुंदर असा गॅप ठेवलेला चेंडू इथे. बघूया आता 1 धाव कंप्लीट. दुसरा धाव त्यांना मिळालेला नाही आहे. 1च धाव त्यांना कंप्लीट केलेला आहे. आणि संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 21. 4 बाद 21. 12 चेंडू मध्ये आता 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. बघूया एक छोटस प्रणय आव्हान होतं. बघूया आता काय करतात ते. नक्कीच संतोष, थोडस आव्हान, छोटस आव्हान आणि त्याचा थोडासा पाठलाग करताना गरीब नवाज या संघाला सुद्धा थोडस त्रास झाला. पण आता चांगली अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला रफीद आणि अल्तमास कडून. जवळपास 10.50 चा रिक्वायर रन रेट. कॅप्टननी चांगला एक प्रयत्न केला होता कॅच पकडण्याचा डाय टाकून, पण ती काय कॅच हातात लागलेली नाही. बघूया आता मात्र आलाय कॅप्टन मनोज, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघूया मनोज, TNCच्या या संघाचा कर्णधार मनोज आपल्या संघाला काय करतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला येतो रफीद भाई आणि अल्तमाज. बघूया 12 चेंडूने 21 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू मनोजचा चांगलासा फटकवलाय. पाहूया कॅच घेतोय काय. आणि हर्षदच्या हातात चांगलासा सुंदर असा झेल भेटलाय. खरंच हर्षद, खरंच मी मगाशी बोललो होतो संतोष की हर्षद हा असा खेळाडू आहे की तो आपल्या गावाला लागलेला एक शुभमन गिल स्टार, खरंच एक स्टार मिळाला खेळायला पुढच्या भविष्याचा. आणि तो आत्ता आपण जसं आपण संदीप दादाला आपण ओळखतो त्याची चांगली ओळखी आहे. संदीप दादा तसंच सागर दादा निंबरे, तसाच हा पुढच्या भविष्याचा जो स्टार आहे. खरंच आपल्या गावाला मिळालेल्या TNC या संघाला मिळालेला तो एकदम स्टार असा चमचमता सितारा. आणि अशीच आता यंगस्टार पोरं थोडासा TNCला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. खरंच हर्षद, तुझी फलंदाजी पाहून आम्हाला आणि तसंच तुझं क्षेत्ररक्षण पाहून आम्हाला थोडंसं आनंद वाटतोय. आणि आता मात्र आलाय तो अरफात. बघूया अरफात कशा पद्धतीने, आणि पुन्हा एकदा शॉट मारलाय आणि हा मात्र मारलाय षटकार. हा सुंदर असा षटकार फटका बघायला भेटला आपल्याला. डब्बे में डब्बा, डब्बे में गे, घुटना टेक, षटकार देख. खरंच असा चांगलासा षटकार होता अरफातच्या बॅट मधून.
सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अरफातच्या बॅटमधून. 10 चेंडू आणि 15 धावा. खरंच मनोज यांचा प्रयत्न चांगला होता प्रणय, पण तो टप्पा बॉल भेटल्यामुळे तो सिक्सर मारलेला आहे अराफतने. सुंदर अशी फलंदाजी. आपल्या गरीब नवाज संघ कसा विजय होईल याची घोडदौड करताना आणि तो छोट्या आव्हान टार्गेट ते पाठलाग करताना अरफात बघूया काय करतात. 10 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आणि मला वाटतं हा वाईट. पंचांचा निर्णय वाईट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. गरीब नवाज या संघाची वाढती धाव संख्या 28. 5 बाद 28. आता 10 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. सबकी धडकन रुक गई है प्रणय इधर. 10 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. नक्कीच हे टार्गेट आता आहे ना जवळपास अल्तमास आणि आधी जो होता फलंदाज त्या दोघांनी जवळपास आणलाय आणि पहिलाच चेंडू ते षटकार लावून त्याने अरफातने षटकार मारल्यानंतर थोडासा गेम जवळ आलाय. बघूया कॅप्टन मनोज काय करतोय. पुढचा चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. 2 चेंडूवरती मनोजने जवळपास. बघूया पुढचा चेंडू मनोजचा. अरफातला मारण्याचा प्रयत्न होता मग थोडासा हुकलाय. आता मात्र 9 चेंडू 13 धावा. बघूया कशा पद्धतीने टार्गेट करतोय मनोज. हा TNC संघाचा कर्णधार. बघूया पुढचा चेंडू मनोजचा. अरफातला हा मात्र खरंच उंच मारलाय आणि हा मात्र झेल पुन्हा एकदा सुटलाय. थोडस सांभाळून खेळायचं. प्रत्येक फिल्डरने स्वतःची काळजी घ्यायची आहे. पाणी थोडस अति स्वतःची काम खेळायचा हा खेळ. कारण की हा मैदानी असा खेळ आहे की आपण जीवाची बाजी लावून आपण कितीही खेळलो तरी शेवटी हा खेळ तो खेळ आहे. बाजी लावताना आपल्या जीवाची बाजी लावताना थोडीशी आपल्या स्वतःची जो आपला शरीर आहे त्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. बघूया मनोज पुन्हा एकदा तयार. अरफातचा कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय मनोज. चांगली अशी गोलंदाजी. हा बॉल पाहायला भेटलाय मनोज कडून. 7 चेंडू 11 धावा. बघूया कशा पद्धतीने खेळतोय अरफात. 4 चेंडूवरती 8 धावा केले त्या अरफातने आपल्या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू मनोजचा. अरफातला हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र गेलाय खूपच लांब आणि हा झेल मात्र सुटलाय. थोडासा कॅच मात्र सुटलाय. सहा चेंडू आणि 9 धावा ची आवश्यकता आहे. बघूया थोडस कोच कडून उदयाना प्रोत्साहन. कोचनी उदयला प्रोत्साहन दिलंय. बघूया कशा पद्धतीने आता मारा करतोय. 6 चेंडू 9 धावा. कंपल्सरी चेस आहे इथे. 6 चेंडू मध्ये 9 धावा करायच्या त्या गरीब नवाजा संघाला आणि आपल्याकडे नियमानुसार कंपल्सरी चेस. बघूया उदय आता मात्र आलाय. उदय बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. उदय स्ट्राईकला येतो.
अल्तामाज. उदयचा पहिला चेंडू कशा प्रकारे खेळतोय अल्तामाज. हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न बॅक साईडला गेलाय. एक धाव आणि एक डिक्लेअर धावेनंतर संघाची धावसंख्या झाली ती 34. 5 बाद 34. पाहूया पुढचा चेंडू उदयचा अल्तामाजला पुन्हा एकदा. बघूया कशा पद्धतीने गेम चेंज करतोय उदय. हा सुद्धा षटकार. खतरनाक शॉट बघायला भेटला आपल्याला. खरंच अल्तामाज थोडासा मागे थांबला होता. 4 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. खरंच सुंदर असा फटका पाहायला भेटला आपल्याला अल्तामाज कडून. खरं तर आम्ही स्लो मोशन मध्ये बघतोय थोडासा हेलिकॉप्टर शॉट त्याने खेळलाय अल्तामाजने. 4 चेंडू 2 धावा. बघूया 4 चेंडू आणि 2 धावा. आता बॉल जास्त आहेत, चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. बघूया उदय कमबॅक करतो का. पुन्हा एकदा तयार उदय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते उदयकडून. आणि आता मात्र रनआउट झालाय अरफातच्या रूपानंतर. आता आलाय मात्र शकलीन. 3 बॉल 2 अटीतटीचा सामना आता सुरू आहे. बघूया कंपल्सरी चेस हे आपल्याकडे आहे. गरीब नवाज या संघाने थोडीशी नोंद घ्यायची आहे, कारण की आता समोर TNCC संघ खेळतोय, त्यांना हा नियम माहिती आहे. पण कंपल्सरी चेस हे आपण ठेवलेलं आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. चांगला असा अटीतटीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. बघूया अटीतटीची लढत. बघूया उदय पवार अल्तामाशांना आणि ही काट सुटलेली आहे आणि 1 धाव तिथे कंप्लीट. गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. ते चांगली इथे कॅच होती. ती झेल सुटलेली आहे अमोल यांच्याकडून. अगर हे झेल करत असतील तर चांगली मॅच विनिंग साठी गेली असती TNCC साठी. TNCCच्या बाजूनी मॅच गेली असती प्रणय. आता बघूया 2 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. सबके धडकने रुक गई है. कौन बाजी मारेगा देखेंगे क्या होता है. सबके धडकने रुक गए. अटीतटीचा सामना इथे पाहायला मिळतोय. गरीब नवाज वर्से TNCC ए संघ. थोरला कोण बुरोंडे. बघूया उदय सकलीम यांना. सकलेन स्ट्रायकर ते सकलेन. बघूया आता 1 धावांची फक्त आवश्यकता आहे. अल्तामास नॉन स्ट्रायकर आहे ते सकलेन. उदय मारा करतील सकलेन यांना. बघूया सकलेन काय करतात ते आता. आणि मला वाटतं हा इथे 1 धाव कंप्लीट केलेला आहे आणि मला वाटतं गरीब नवाज संघ विजयी झालेले आणि विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन TNCC क्रिकेट क्लब तर्फे. खरंच थोडासा संतोष आपल्याला. म्हणजे आपण काल पण मॅची आपण बघितल्या, आज पण मॅची बघितल्या आणि आपण हा अतिथीचा सामना आपल्याला आत्ताच पाहायला मिळाला आहे. स्कोर कमी होता आणि थोडासा डिफेन्स करताना TNCC संघ खरंच चांगल्या पद्धतीने खेळला. त्यामध्ये बाजी मारली मात्र आता गरीब नवाज या संघाने. तर त्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तरी एक माझी विनंती आहे नितीन दादा तसंच रेमजे दादाला मी हेमंत दादाला मी दोघांना विनंती करतोय. तसंच एक मंगेश दादांना पण मी विनंती करतोय, तुम्ही कृपया करून आजची शेवटची मॅच आहे, आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे, ते आपण अल्तामाजला ट्रॉफी देऊन
त्याचा थोडासा थोडक्यात सत्कार कराल. खरंच अल्तामाजने चांगलीशी फलंदाजी तसंच गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयी केलंय. अल्तामाज कृपया करून लवकर यायचंय. अल्तामाज माझी एक विनंती आहे, टीएनसीसी आता जो संघ खेळला आहे त्यांनी कृपया करून लवकर कलमवाडीत जायचं आहे. कलमवाडीत कृपया करून लवकर जायचं आहे. तिकडून आम्हाला फोन येतात आहेत. अल्तामाज भाई आले. त्यांचं कॅमेरामॅन थोडस नितीन दादा आणि हेमंत दादा तू सुद्धा जरा पुढे जायचं आहे. तुम्ही दोघांनी सुद्धा खरंच चांगली अशी फलंदाजी आणि गोलंदाजी करून अल्तामाजने आपल्या संघासाठी विजय करून दिला. खरंच हाच खेळ असतो, कमी धावा आणि त्यामध्ये चांगला डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. माझी एक विनंती आहे टीएनसी संघाला कृपया करून लवकर जायचंय, कारण की कलमवाडीमधून आम्हाला फोन येतात आहेत.